आमचं लिकरचं लायसन रिजेक्ट झालं आहे किंवा आमचं लिकरचं लायसन होल्डवर ठेवलं आहे, आम्हाला तुमच्या चॅनलबद्दल किंवा तुमच्या पेजबद्दल माहिती नव्हती, आमचं लायसन रिजेक्ट झाल्यानंतर किंवा होल्डवर ठेवल्यानंतर आम्ही सर्च करत असताना आम्हाला तुमच्या चॅनलची माहिती मिळाली व त्या ठिकाणी आम्हाला तुमचा नंबर मिळाला आणि तुम्हाला कॉल करत आहे व व्हॉट्सॲपवरती मी तुम्हाला जे मला रिजेक्टचं पत्र किंवा होल्डवर ठेवल्याचं पत्र आहे ते पाठवत आहे। नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर, मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये। मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो। मित्रांनो, लॉकडाऊन लागू झालेलं आहे, लॉकडाऊन लागलेलं आहे, लॉकडाऊन म्हटलं, आचारसंहिता लागू झालेली आहे, आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहिता लागायच्या आधी जवळपास आपल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये लिकर लायसन म्हणजे परमिट रूम बिअर बार लायसन मंजुरीच्या मीटिंग झाल्या। त्यामध्ये भरपूर लायसन मंजूर पण झाली आणि काही लायसन रिजेक्ट झाली तर काही लायसन होल्डवर ठेवली गेली। मित्रांनो, जवळपास 20-25 लोकांचे मला फोन आले की आत्ताच्या कलेक्टरच्या मीटिंगमध्ये आमचं परमिट रूम बिअर बारचं लायसन रिजेक्ट झालं किंवा आमचं लायसन होल्डवर ठेवलंय। आणि या संदर्भात आम्ही गुगल करत असताना किंवा युट्यूबवर सर्च करत असताना किंवा इंस्टाग्रामवर बघत असताना आम्हाला तुमच्या चॅनलबद्दल किंवा तुमच्याबद्दल माहिती मिळाली व त्या ठिकाणी मला तुमचा फोन नंबर मिळाला व त्यामुळे मी तुम्हाला फोन करत आहे आणि त्यांनी जी काही कारणं सांगितली ती कारणं आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। ह्या 20-25 लोकांमध्ये साधारण 3 कारणं कॉमन होती। त्यांनी मला हे ज्यांनी फोन आले त्यांनी मला कलेक्टर साहेबांचं रिजेक्शन पत्र किंवा होल्ड ठेवल्याचं पत्र पाठवलं, व्हॉट्सअप केलं आणि ते स्टडी करता मला 3 मेजर कारणं जाणवली। ती कारण आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। सगळ्यात मेजर कारण होतं म्हणजे 50% लोकांचं जे मेजर कारण होतं ते म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन निगेटिव्ह आलं किंवा पोलीस व्हेरिफिकेशन पोचलं नाही। ज्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन निगेटिव्ह गेलं त्यांची लायसन रिजेक्ट झाली, तर ज्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन पोचलं नाहीये त्यांचं लायसन होल्डवर ठेवलं गेलंय। तर मित्रांनो, याच्या मागचं कारण काय? तर मित्रांनो, आपण आपली ऑनलाईन फाईल किंवा ऑफलाईन फाईल एसपी ऑफिसला, एक्साईजच्या एसपी ऑफिसला सबमिट केल्यानंतर ती फाईल आपल्या तालुक्याच्या ठिकाणी संबंधित आपले जे राज्य उत्पादन शुल्कचे म्हणजे एक्साईजचे अधिकारी असतात त्यांच्याकडे तपासणीसाठी येते आणि आपला बराचसा फोकस त्या ठिकाणी जातो। आपण पोलीस व्हेरिफिकेशनला जास्त वेटेज देत नाही। लक्षात घ्या, ज्या प्रकारे फाईल आपली एक्साईजच्या अधिकाऱ्यांच्याकडे तपासणीसाठी येते आणि एक्साईजचे अधिकारी आपल्याकडे तपासणीसाठी येतात। मित्रांनो, ही आपण फाईल तयार केली असती, त्यामध्ये आपल्याला जास्त काय करण्यासारखं नसतं। एकदा फाईल सबमिट केल्यानंतर जास्तीत जास्त काय असतं त्यामध्ये की बाबा हे तुम्ही झेरॉक्स दाखवलेत, हे जे ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवा, जसं की एनी ऑर्डर असेल, एनी ऑर्डरची तुम्ही झेरॉक्स जोडली असेल किंवा काही ठिकाणी 7/12च्या 8च्या उताराच्या झेरॉक्स किंवा ते 3 महिने किंवा 6 महिन्यापूर्वीचे काही दाखले जोडलेले असतात तर ते फ्रेश द्या। जर जागा भाड्याची असेल तर जागा मालकाचे जबाब, मालकाचा जबाब, अशा प्रकारची नॉमिनल कारवाई ही एक्साईजच्या अधिकाऱ्यांच्याकडे असते आणि परमिट रूम बिअर बार जे सुरू करू इच्छितात त्यांचा बराचसा फोकस त्या एक्साईजच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्याकडे जातो। परंतु मित्रांनो, आपण जास्त फोकस म्हणजे एक्साईजला कमी वेटेज देऊन द्या असं मी म्हणत नाहीये, आपला जास्त फोकस हा पोलीस व्हेरिफिकेशनकडे दिला पाहिजे। म्हणजे पोलीस, आपण कॅरेक्टर व्हेरिफिकेशन केलेलंच असतं, कॅरेक्टर सर्टिफिकेट जोडलेलंच असतं किंवा काही ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट पर्सनली देत नाहीत तर त्यांना पण एक्साईजच्या थ्रू पत्र पाठवावं लागतं, जसं की पुणे जिल्ह्यामध्ये, तर ते पण आपण केलेलं असतं। परंतु जे पोलिसांचं स्पॉट व्हेरिफिकेशन असतं त्याला आपण जास्त वेटेज देत नाही किंवा त्याच्यापासून मी बघितलं की माणसं दूर पळतात। बरं, काय व्हायचं ते होऊ दे, जाऊ दे, त्यांना काय द्यायचं ते देऊ दे, अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवतात। तर मित्रांनो, माझ्या मते तुम्ही एक्साईजच्या व्हेरिफिकेशनपेक्षा पोलिसांच्या जे स्पॉट व्हेरिफिकेशन असतं त्याला जास्त वेटेज द्या। एक्साईजला वेटेज देऊ नका असं म्हणत नाही किंवा इक्वल वेटेज द्या असं मी तुम्हाला सांगेन। जेवढं वेटेज तुम्ही एक्साईजच्या अधिकाऱ्यांना स्पॉट व्हेरिफिकेशनच्या वेळेस देता तेवढंच वेटेज तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशनला ज्यावेळेस ते पोलीस तुमच्याकडे येतात, आम्ही आमच्याकडे ज्या फाईल तयार होतात त्यांना आम्ही ऑलरेडी पोलिसांची फाईल बनवून दिलीच असती, परंतु ज्या प्रकारे एक्साईजला आपल्याला फाईल द्यावी लागते त्याच प्रकारे त्याच धर्तीवर थोडीफार कागद वेगळी असतात, परंतु सर्व फाईल आपल्याला पोलीस अधिकाऱ्यांना पण द्यावी लागते। ज्यावेळेस पोलीस अधिकारी आपल्या इथं व्हेरिफिकेशनला येतात त्यावेळेस ते एक्साईजच्या व्यतिरिक्त देखील काही डॉक्युमेंट मागू शकतात,
जसं की ते म्हणू शकतात की तुमच्या इथल्या एखाद्या समाजसेविकेचं आम्हाला जबाब पाहिजे आहे, किंवा तुमच्या इथे एखादी अंगणवाडी सेविका असेल किंवा शिक्षिका असेल त्यांचे आम्हाला जबाब पाहिजे आहेत, किंवा तुमच्या इथं जे तुमच्या वॉर्डला नगरसेवक वगैरे आहेत त्यांचे आम्हाला एखादं जबाब पाहिजे आहे. त्यांना तुम्हाला अगदीच घेऊन जायला पाहिजे तिथं असं काही नाहीये, समजून घ्या. ते तुम्हाला टाईप पण करून देऊ शकतात, हे तुमच्या रिलेशनवर आहे, तुम्ही कसं मॅनेज करता त्याच्यावर आहे. ते टाईप करून देऊ शकतात, तुम्ही ते जबाब घेऊन त्यांच्या सह्या आणून त्यांना सबमिट करू शकता. परंतु माझं असं सांगणं आहे की जेवढं वेटेज तुम्ही एक्साईजच्या अधिकाऱ्यांना देता तेवढंच वेटेज तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यांना द्या. सर्वात पहिल्यांदा बघा, समजून घ्या की आपण फाईल सबमिट केल्यानंतर तीच फाईल जी फाईल आपण सबमिट केली असती त्याच फाईलवर वरती एक टिप्पणी पडती, त्याच्यावरती आपल्या SP साहेबांची सही असती आणि 2 म्हणून जे काही आपले संबंधित अधिकारी आपल्याकडे व्हेरिफिकेशनसाठी येणार आहेत त्यांना ती फॉरवर्ड केली असती. ते अधिकारी आपल्याकडे व्हेरिफिकेशनसाठी येतात, आपण सर्व फाईल रेडी केली असती, त्यामध्ये काही शंका असतील तर ते शंकांचं निरसन करतात आणि जे काही त्या संदर्भात भागीदारी असेल तर सर्व भागीदारांचे जबाब, मालकाचा जबाब, जागा मालकाचा जबाब, एवढ्या नॉमिनल गोष्टी करतात आणि याचा सर्व फॉर्मॅट त्यांच्याकडे त्यांच्या लॅपटॉपला किंवा त्यांच्या PCला उपलब्ध असतो. त्या ठिकाणी फक्त नावं, गट नंबर, गावाची नावं चेंज केली, पत्ता म्हणजे थोडक्यात पत्ते चेंज केले जातात आणि आहे असा फॉर्मॅट प्रिंटआउट करून तीच फाईल वरती पाठवली जाते. ठीक आहे. आणि त्याच वेळेस ज्यावेळेस फाईल ही आपली खाली आपल्या एक्साईजच्या अधिकाऱ्यांच्याकडे व्हेरिफिकेशनला येते त्याच वेळेस आपल्या पोलीस SP ऑफिसकडून आपल्या एक्साईज SP ऑफिसकडून पोलीस SP ऑफिसला एक पत्र जातं, एक साधं पत्र असतं की बाबा असं FL थ्रूची डिमांड केली आहे तर यांचं स्पॉट व्हेरिफिकेशन करून या कार्यालयास 15 दिवसाच्या आत 30 दिवसाच्या आत रिपोर्ट सादर करावा. ते पत्र SP ऑफिसला गेल्यानंतर पोलिसांच्या SP ऑफिसला बघा, आपल्या एक्साईजच्या SP ऑफिसकडून पोलिसांच्या SP ऑफिसला एक पत्र जातं, एक पानी साधं पत्र असतं ते जातं. त्यामध्ये काय मॅटर असतं की बाबा अमुक व्यक्तीने आमच्याकडं FL 3 लायसन्ससाठी ऍप्लिकेशन केलेलं आहे तर सदर स्पॉट व्हेरिफिकेशन करून आपला अहवाल या कार्यालयात सादर करावा, असं 2 ओळीचं त्याला 30 दिवसाच्या आत सादर करावा असं 2 ओळीचं पत्र असतं. हे पत्र पोलिसांच्या SP ऑफिसला जातं. ते पोलिसांच्या SP ऑफिसला गेल्यानंतर पोलिसांच्या SPची त्याच्यावर दाखल तारीख घेतल्यानंतर ते पत्र तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनला जनरली बार्निशी या विभागाकडे येतं. ऍक्च्युली काय होतं, तेच पत्र येत नाही तर त्या जिल्ह्याचे जे नियम असतील की बाबा अमुक CCTV आहेत का बघा, आजूबाजूला काही थोरा मोठ्यांचे पुतळे किंवा शासकीय इमारती वगैरे काय आहेत का बघा, असे त्यांनी 9-10 पॉईंट पोलिसांचे SP टाकतात. पत्र आपलं पत्र आणि पोलिसांच्या SPचं पत्र, पोलिसांच्या SP साहेबांचं पत्र, ज्यामध्ये पोलिसांच्या SP साहेबांनी एक 9-10 पॉईंट टाकलेले असतात. ते जिल्ह्यानिशी बदलतात. आता काही ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतची NOC आहे का बघा म्हणून येतं, तर पुण्या मुंबई सारख्या किंवा मोठ्या सिटीमध्ये NOCचा पॉईंट नसतो, दुसरे काही पॉईंट असतात की बाबा त्या जागी दंगाधोपा झालाय का, वाहतुकीचा अडथळा होईल का, अग्निशामक जर असं काय झालं तर त्याची व्यवस्था आहे का, असे 10-12 पॉईंट त्यांनी पोलिसांच्या SPनी त्यांच्या पत्रात टाकतात आणि ती 2 कागद, ती 2 पत्र तुमच्या तालुका पोलीस स्टेशनला बार्नेशी विभागात किंवा तिथं जर PI असतील त्यांचा दप्तरी विभाग वेगळा असेल त्या पोलीस स्टेशनच्या कामाच्या लोडवर येते, त्या विभागात ते पत्र येतं. मग यानंतर ते पोलीसचे जे दप्तरी असतील किंवा ते बार्नेशी जे साहेब असतील किंवा ज्या अधिकाऱ्यांच्याकडे, म्हणजे ते काय तुमच्याकडे लगेच PI साहेब किंवा PSI साहेब व्हेरिफिकेशनला येत नाहीत, तर आधी तुमच्याकडं त्या संबंधित विभाग जे त्यांच्याकडे तो टेबल असेल ते अधिकारी तुमच्याकडं, ते कारकून लेवलचे असतील किंवा त्या लेवलचे अधिकारी असतात, ते तुमच्या स्पॉटला व्हिजिट करतात. त्यावेळेस मित्रांनो मला हे सांगायचं की त्यावेळेस ते जे पत्र आहे त्याची फोटोकॉपी काढा आणि त्या सर्व मुद्द्यांचा निपटारा करा. काही ना काहीतरी त्या मुद्द्यांचा निपटारा करा. अजिबात एकही मुद्दा त्यामध्ये कोरा सोडू नका, त्या मुद्द्यांचं दुर्लक्ष करू नका. थोड्याफार त्याला प्रत्येकाला पळवाटा असतात, कायदेशीर पळवाटा असतात, त्यांचा वापर करता आला तर त्यांचा वापर करा. त्या संदर्भात त्याच अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घ्या. छोटे छोटे पण CCTV आहेत का त्याचे फोटो काढतात, तुमच्यापासून काय आहे का, त्याचे तुमच्यावर काय गुन्हे दाखल आहेत का, बाबा तुमच्या इथल्या अंगणवाडी सेविकेचं एक पत्र आणा, तुमच्या इथल्या नगरसेवकांचं एक पत्र आणा, असे जबाब द्या, हे करा ते करा. अशा प्रकारच्या जे काय 8, 9, 10 पॉईंट असतील
ह्या पॉईंटकडं अजिबात दुर्लक्ष करू नका. आणि जे मी बघितलं ह्या 50% मी 10-12 जणांच्यात बघितलं नाही, ते पोलीस अधिकारी आले होते, आम्ही काय त्यांना जे असे ट्रीटमेंट करत होतं ते असे बोलत होते, आम्ही असं म्हणलं. तर तसं न करता त्यांना जे पत्र वरनं आलेलं आहे त्या पत्रामध्ये काय पॉईंट आहेत हे ते तुम्हाला देतील. झेरॉक्स पूर्णपणे काढून देतील. झेरॉक्स नाही दिली तर आजकाल प्रत्येकाच्या खिशात फोन आहे, फोनवरनं फोटो काढा, फोटो काढून घ्या आणि त्या जी झेरॉक्स काढा त्याची एक फाईल बनवा. आम्ही जर आमच्याकडे जर तुम्ही फाईल तयार केली तर आम्ही पोलिसांची फाईल देतोच. त्या फाईलला ते पत्र लावा किंवा तुम्ही एक फाईल बनवा पोलिसांची आणि त्यांना सर्व लागतं. 7/12चा उतार लागतो, 8चा उतार लागतो, तुमचा जागेचा प्लॅन लागतो, तुमचं फूड अँड ड्रगचं लायसन लागतं, तुमचं शॉप ॲक्टचं लायसन लागतं, सर्व काही डॉक्युमेंट. आणि ते जे 10 मुद्दे जे काही 12 मुद्दे असतील, काही 8 मुद्दे असतील, 4 मुद्दे असतील, पोलिसांच्या SP साहेबांनी जे खाली तुमच्या तालुका पोलीस स्टेशनला पत्रात जे काही मुद्दे लावलेले आहेत त्या प्रत्येक मुद्द्याचा निपटारा करा. लक्षात आलं मित्रांनो? साधं सोपं आहे. आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत नाही, आपण जात नाही किंवा तिकडे पाठ फिरवतो, अजिबात नाही. जेवढं परमिट रूम बिअर बार काढण्यासाठी काय कागदपत्र लागतात म्हणून मला फोन येतात, तेवढंच मी तुम्हाला सांगतो की पोलीस व्हेरिफिकेशनला काय काय लागतं हे त्या पत्रामध्ये असतं. हे प्रत्येक जिल्ह्यानुसार, प्रत्येक इव्हन तो जिल्हा आहे तिथं आता हे SP साहेब आहेत तर ते SP साहेब हे पॉईंट टाकतील. ते SP साहेब गेल्यानंतर त्याला काही लॉ नाहीये, लक्षात घ्या. ते दुसरे SP साहेब आले तर ते एखादा पॉईंट वाढवतील, 4 पॉईंट वाढवतील किंवा 2 पॉईंट कमी करतील, लक्षात घ्या. पण ते जे काय आहे फॉर्मॅट ते घ्या तुम्ही तुमच्याकडे आणि त्याचा प्रत्येकाचा निपटारा करा. हे मला सगळ्यात जास्त सांगायचं की पोलीस व्हेरिफिकेशनकडे बऱ्याच जणांनी दुर्लक्ष केलं. ठीक आहे. दुसरे 2 पॉईंट होता. दुसरा पॉईंट होता की दुसरा पॉईंट नकाशा. ओके, नकाशामध्ये 9 गोष्टी बघितल्या जातात. आता मित्रांनो मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की परमिट रूम बिअर बार मंजुरीचा किंवा नामंजुरीचा अधिकार किंवा मंजूर किंवा नामंजूर आपल्या एक्साईजच्या आधी SP साहेब करत नाहीत. तर कलेक्टर ऑफिसमध्ये आता तुम्ही कधीतरी आता तुम्ही आज परमिट रूम बिअर बार काढताय म्हणजे तुम्ही एक मॅच्युअर मॅन आहे असं मी समजतो. तुम्ही कधी ना कधीतरी कलेक्टर ऑफिसमध्ये गेला असाल. कलेक्टर ऑफिसमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला असं मोठ्या ऑफिसमध्ये असे छोटे छोटे विभाग दिसतील. हा बांधकाम विभाग आहे, हा बाल कल्याण महिला गृहउद्योग विभाग आहे, खादी ग्रामोद्योग विभाग आहे, असे वेगवेगळे ऑफिस किंवा हा बिगर शेती विभाग आहे, असे भरपूर विभाग दिसतील. त्याच ठिकाणी त्याच कलेक्टर ऑफिसमध्ये आपलं राज्य उत्पादन शुल्क विभाग पण एक असतो. लक्षात घ्या. त्या विभागातली जी व्यक्ती असतात, 2 असतील 3 जण असतील, ती ह्या कायद्याची जाणकार माणसं असतात. समजून घ्या. एक्साईजचे अधिकारी जाणकार नसतात किंवा त्यांना कळत नाही असं म्हणत नाहीये मी, परंतु परमिट रूम बिअर बारची फाईल जी तपासणी जी आहे किंवा तुमची फाईल मंजूर करायचं का नाही हे आपले एक्साईजचे अधिकारी किंवा एक्साईजचे SP साहेब ठरवत नाहीत. तर त्यांचा रिपोर्ट लावून ती फाईल कलेक्टर ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये ठेवली जाते. ठीक आहे. मग त्या ठिकाणी मग काय कलेक्टर साहेब बघतात का? तर नाही. आता मला सांगा, जसं कलेक्टर ऑफिसमध्ये आता मी म्हणलं की त्याप्रमाणे विभाग भरपूर आहे. तुम्ही जावा कलेक्टर ऑफिसला, कधी गेला नसेल ना तर जावा, तिथं दिसेल तुम्हाला कुठले कुठले भरपूर विभाग असतात. माझ्यामध्ये 5-25 पेक्षा जास्त विभाग असतील तिथं. ठीक आहे. तर त्या विभागात आपलं एक्साईजचा विभाग असतो, त्या विभागातले अधिकारी त्यातले किडे असतात किंवा त्यातले जाणकार असतात. लक्षात घ्या. माझ्या मते त्या ठिकाणचा अधिकारी जर बदली झाला तर तो समजून जर आमचा सातारचे ते अधिकारी आहेत एक्साईज विभागाचे, तर ते कोल्हापूरला गेले तर कोल्हापूरला त्यांना त्याच विभागात शक्यतो ठेवलं जातं. कारण का? तो कायदा, ते नियम, ते अटी त्यांना माहीत असतात. तर असो, तर नकाशा आपण बनवतो. त्या नकाशात 9 गोष्टी सांगितलेल्या आहेत. मेन काय तर बाबा 10 स्क्वेअर मीटर मिनिमम तुमचं बार पाहिजे आहे, त्या बारमध्ये स्टोअर पाहिजे आहे, 25 स्क्वेअर मीटर रेस्टॉरंट पाहिजे, रेस्टॉरंटमध्ये किचन पाहिजे आहे, टॉयलेट पाहिजे आहे, तुमचं गुगल मॅप टाकला पाहिजे. आता नवीन आठवली गुगल मॅप टाकायचा, तुमचं मला सांगतो चतुर्सीमा टाकायची, साईट प्लॅन टाकायचा, परत तुम्हाला सांगतो एलिव्हेशन टाकायचं. असे 9 पॉईंट आहेत. ठीक आहे. तो मुद्दा नाहीये. पण बऱ्याच लोकांनी म्हणजे हे 50% झाले तर 40% 30% लोकांनी मॅपमध्ये चुकले होते. म्हणजे 20 धरा, त्यातले 10 जण पोलीस व्हेरिफिकेशनला चुकले होते. तर त्या 6 जण पुढचे ह्या मॅपमध्ये चुकले होते. मॅप बरोबर नाही. मग ते आम्ही मॅप कसा काढू, कुणाकडे जाऊ, आर्किटेक्टकडे काढू. तर मित्रांनो त्यासाठी 9 गाईडलाईन आहेत. जर तुम्हाला त्याविषयी पाहिजे असेल तर माझं म्हणणं आहे की आपली सॅम्पल फाईल घ्या, त्यामध्ये आम्ही पूर्णपणे ते मुद्दे दिले आहेत. किंवा आम्हाला फोन करा. आता ज्यांनी ते बघितलं त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही
आम्हाला तुमच्या चॅनलची माहिती नव्हती, आमचं रिजेक्ट झालं किंवा होल्ड केल्यानंतर आम्ही चौकशी करताना तुमच्या चॅनलची माहिती मिळाली किंवा घेतली. तर ह्यासाठी माझं असं सांगणं आहे की जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि इथपर्यंत आलाय, तुम्ही परमिट रूम बिअर काढा किंवा नका काढू. जर तुमचे इतर मित्र कोण ह्याविषयी इंटरेस्टेड असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. ठीक आहे. असो, तर 6 जण चुकले मॅपमध्ये. ठीक आहे. तर राहिले 4 जण आपले जे 20 मधले 10 जण चुकले पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये, 6 जण चुकले ह्या मॅपमध्ये आणि 4 जण चुकले. आता एक जर गंमत सांगतो, एकाचं तर परमिट रूम बिअर बार सँक्शन झालं, परमिट रूम बिअर बार सँक्शन झालं, माझ्याकडे पत्र पण आहे, परंतु त्यांना लायसन पण मिळालं. परंतु ते म्हणले की आता मी ट्रेडमध्ये माल आणायला गेलोय पण मला माल देत नाहीयेत कारण का माझं फूड अँड ड्रगचं लायसन चुकीचं काढलंय. बघा, म्हणजे ते पण कन्सिडर करा की बाबा त्यांनी फूड अँड ड्रगचं लायसन चुकीचं काढलं. मागे एकदा मी फूड अँड ड्रगचं लायसन कसं काढायचं त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर, ते बघा तुम्ही. तर ते सांगितलेलं होतं. त्या प्रकारे त्यांनी फूड अँड ड्रगचं लायसन नव्हतं काढलं. ते 5 वर्षासाठीचं 500 रुपयाचं काहीतरी होतं ते काढलं होतं. ते त्यांनी सबमिट केलं, एक्साईज ऑफिसरनी ते मान्य केलं. ते कलेक्टरच्या मिटिंगला गेलं, कलेक्टर अधिकाऱ्यांनी पण, म्हणजे तिथल्या ज्या अधिकारी आहेत कलेक्टर साहेबांचे एक्साईज आहेत त्यांनी पण ते मान्य केलं. त्यांना लायसन इश्यू झालं, लायसन फी भरली. लायसन मिळाल्यानंतर ते ज्यावेळेस खरेदीला जातात त्यावेळी जे ट्रेडवाले आहेत, जे ऑथोराइज डिस्ट्रीब्युटर आहेत, FL1 वाले आहेत, त्यांना जे गाईडलाईन्स दिलं आहे एक्साईजनंच त्या प्रकारे ते लायसन बसत नाही. ठीक आहे. म्हणून त्यांना माल मिळत नव्हता. आता ते लायसन काढायची प्रोसिजर मिनिमम 1 महिन्याची. आता मला सांगा, ठीक आहे, आता त्यांना मिळाला असेल माल, थोडंसं ट्रेडवाल्यांनी त्यांनी सांगितलं असेल काढतो भेटतो, ह्या गोष्टी आल्या, पण माणूस किती हॅरेश होतो. तर राहिलेली 4 लोक, कुणी शॉप ॲक्टचं लायसन चुकवलं होतं, कुणी तुमचं ते फूड अँड ड्रगचं लायसन चुकलं होतं. हे अशा प्रकारे माणसं काही ना काहीतरी चुक्या करतात. मेनली चुक्या आपण बघितल्या की एक तर पोलीस व्हेरिफिकेशनला फेस करत नाहीत, सेकंडली नकाशा प्रॉपर बनवत नाहीत, आणि थर्डली आपण बनवलं की फूड अँड ड्रग शॉप ॲक्टची लायसन काही ना काहीतरी चुकून ठेवतात. कुठतरी कुणी देवाचंच नाव दिलं होतं. म्हणजे अनेक प्रकारच्या अशा प्रकारच्या 3 मेजर चुका मला ह्या 20-25 जणांच्या ज्या फोन आले होते त्यांच्यामध्ये मला आढळल्या, आणि मला असं वाटलं की ते तुमच्याबरोबर शेअर पण कराव्यात. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. पेशन्स ठेवून तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर मला असं वाटतं की ह्या व्हिडिओला तुम्ही जरूर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता लाईक आजकाल खूप कमी यायला लागलेले आहेत, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर इतर पण आपल्या मराठी बांधवांना ते इतर मराठी बांधवांपर्यंत ते पोचवा. हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये, आपल्या फेसबुकच्या पेजमध्ये शेअर करा. इथंच हा व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.